नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण निघालोय निसर्गाचा सहवास असलेल्या सुंदर माथेरानच्या सफरीला। सकाळी लवकर आम्ही रिक्षा करून चिंचवड स्टेशनला पोहोचलो। तिथून सुरू झाला आमचा ट्रेनने नेरूळपर्यंतचा भन्नाट प्रवास। नेरूळहून पुढे माथेरानच्या दिशेने जाताना मनात एकच उत्सुकता होती, आजचा दिवस नक्की खास असणार। माथेरान एंट्रीला पोहोचताच सगळ्यात आधी नजरेत भरली ती तिथली घोड्यांची दुनिया। प्रत्येक घोड्याचं नाव खूपच युनिक होतं। अमन लॉज स्टेशनच्या बाहेर आम्ही तिथल्या खास फळांचा आस्वाद घेतला, निसर्गातला प्युअर रिफ्रेशमेंट। अमन लॉज ते माथेरान स्टेशन आपण टॉय ट्रेनने जाऊ शकतो किंवा चालतही जाऊ शकतो। बरेच लोक इथून चालत निसर्गाचा आनंद घेत जात असतात, तर आम्ही चालतच गेलो। माथेरानला फिरायचे बरेचसे स्पॉट आहेत, पण त्यातले महत्त्वाचे म्हणजे इको पॉइंट, चार्लॉट लेक, सनसेट पॉइंट। तुमच्या माहितीसाठी तुम्ही हा मॅप बघू शकता। थोडा वेळ फिरल्यानंतर आम्ही बरेच दमलो, मग थोडंसं खाणं पिणं करून परतीचा निर्णय घेतला। परत माथेरान स्टेशनपर्यंत आम्ही घोड्यावरून जाण्याचा मजेशीर अनुभव घेतला आणि तिथून पुढे टॉय ट्रेनने अमन लॉज पर्यंत गेलो। तर कसा वाटला आमचा माथेरानचा एक्सपिरियन्स? व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।